झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी कोकणातून आहे। चिपळूणच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच संघर्ष निर्माण झालाय। पाहुयात नेमका कशामुळे हा संघर्ष पेटलाय। अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरणच झालंय। यंदाच्या चिपळूणचं साहित्य संमेलन सुद्धा त्याला अपवाद नाही। संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदावरून आधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद रंगला। तो वाद शमला नाही, तोच राष्ट्रवादीतच अंतर्गत संघर्ष पेटलाय। संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंची निवड झाल्यानं राष्ट्रवादीचेच नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी सडकून टीका केली आहे। जिल्ह्याबाहेरचे असलेल्या तटकरेंना स्वागताध्यक्षपद मिळाल्यानं दुःखी असल्याची सलही त्यांनी बोलून दाखवली आहे। मी लपवू शकत नाही, पण इतका मी प्लेन होतो आणि वरती तुम्ही आता अशा पद्धतीनं दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस अध्यक्ष नेमल्यानंतर तुम्ही सांगताय की इथल्या पालकमंत्र्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही। कृपया अशी तरी माझी बदनामी करू नका। संमेलनाचं स्वागताध्यक्षपद तिथल्या सहकाऱ्यांनी आग्रह केल्यानं स्वीकारल्याची प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे। त्याचबरोबर भास्कर जाधव यांना भेटून गैरसमज दूर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत यांनीही तटकरेंचं समर्थन केलंय। तिथले जे काही सहकारी आहेत त्यांनी येऊन मला सांगितलं की मी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद स्वीकारावं। त्यांनी सांगितल्याच्या नुसार मी ते स्वीकारलेलं आहे। यांच्यात आणि माझ्यात कुठल्या कारणावरून अंतर आहे त्यांनाच माहिती आहे, मला असं तर काही कारणच नाही। जरूर त्यांचं काय त्याच्याबद्दलचं काय म्हणणं असेल मी बोलीन त्यांच्याजवळ। गटबाजी सुनील तटकरे साहेब वाढवतात किंवा सुनील तटकरेंमुळे झालेली आहे हे सांगणं दुर्दैवी आहे। हा खरं तर साहित्य संमेलनावरनं निर्माण झालेला वाद असू शकतो, परंतु पालकमंत्री साहेबांनी जी काही चर्चा करायची होती ती सुनील तटकरे साहेबांबरोबर जर केली असती तर हा वादाचा प्रश्नच उद्भवला नसता। आणि म्हणून मी स्पष्टपणाने सांगेन की सुनील तटकरेंनी कुठचीही गटबाजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण केलेली नाही। साहित्य संमेलनाच्या नमनालाच कोकणातल्या आणि राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांमध्ये चांगलाच शिमगा रंगलाय। आता हे नाट्य आणखी रंगणार की संमेलनाआधी त्यावर पडदा पडणार हे पाहावं लागेल। पण या निमित्तानं राष्ट्रवादीतले वाद आणि विरोधाचं नाट्य चांगलंच रंगलं। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।